की शंभूराजे गेल्यानंतर गणोजी शिर्के असेल, कान्होजी शिर्के असेल यांना औरंगजेबाच्या दरबारी कशा पद्धत 5,000ची मनसबदारी वगैरे त्यांना मिळालेली वगैरे होती। मग ही मनसबदारी नेमकी कशासाठी मिळाली? गणोजी आणि कान्होजी या सगळ्या दोघांच्या बाबतीत जर आपण बघितलेलं असेल तर एकटा आधी तिकडं औरंगजेबाकडे जातो आणि दुसरा नंतर शंभूराजेंना पकडून मग औरंगजेबाकडे जात असेल, मग याच्यामध्ये गद्दारी कुठंच दिसत नाही असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे हा प्रश्न खरंच चिंतन करण्याचा आहे। त्यावेळेला ठीक आहे ना बाबा, इतिहासामध्ये तुमच्या पूर्वजांनी जर चुका केल्या असतील तर तुम्ही त्या पुन्हा करण्याचा प्रयत्न करू नका किंवा त्यांना सावरण्याचा प्रयत्न करू नका। इतिहासाच्या अनेक गोष्टी झालेल्या आहेत। एकाच घरातले दोन भावंड, एक या बाजूला होतं तर दुसरा त्या बाजूला होता, दुसरे एकमेकांसाठी लढलेले होते। एखाद्याबद्दल प्रामाणिक राहायचंय तर ते राहण्याचं काम सुद्धा त्या माणसाने त्या वेळेला केलेलंच आहे की। मग अशा परिस्थितीमध्ये आज तुम्ही इथं पत्रकारांसमोर जाऊन ठाम भूमिका मांडली पाहिजे की होय बाबा ते चुकले असतील, इतिहासातले संदर्भ त्यांच्या विरोधात जात असतील तर ते चुकीचे असतीलही, मात्र आज आम्ही ठामपणे शंभूराजेंच्या बरोबर आहोत आणि शंभूराजे जे वागले, जे ते जगले, त्यांचा आम्हाला अभिमान आहे हे तुम्ही सांगा ना। तुम्ही कशाला खोलात जाऊन त्या शिर्केंना, गणोजीला आणि कान्होजीला वाचवण्याचा प्रयत्न करताय?